विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाली होती। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाला। सकाळी 6:57 हा ईमेल आल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली। विधान भवनातून सर्वांना बाहेर काढल्याची सुद्धा माहिती मिळते आणि विधान भवनात सध्या शोध मोहीम सुरू आहे। बॉम्बच्या अफवेमुळे सर्वांना गेटवरच रोखलेलं होतं आणि श्वान पथकासह इतर बॉम्ब शोधक पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि संपूर्ण विधान भवनाच्या इमारतीला हा तपास सुरू होता। कानाकोपऱ्यामध्ये कुठे बॉम्ब ठेवलाय का याची शहानिशा केली जात होती। विधान भवनामध्ये सध्या शोध मोहीम राबवली जाते, मात्र ही सध्या धमकी असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र बॉम्ब शोधक पथकाने या संपूर्ण विधिमंडळाच्या इमारतीमध्ये तपास केलेला आहे आणि त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलेलं आहे। असून तपास या संपूर्ण इमारतीमध्ये करण्यात आला। प्रत्येक कानाकोपरा हा तपासून शहानिशा करण्यात आली। मात्र आता या संपूर्ण तपासाअंती हा संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित केलेला आहे। बॉम्ब न उडवून देण्याची जी ईमेलद्वारे धमकी देण्यात आलेली होती ती अफवा असल्याचं आता समोर आलंय।